बॉलिवूडचे सुपरस्टार शाहरुख खान, अजय देवगन आणि टायगर श्रॉफ सध्या एका जाहिरातीमुळे चर्चेत आलेत. कारण महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनानं म्हणजेच एफडीएने या तिन्ही कलाकारांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. विमल इलायचीच्या जाहिरातीमध्ये काम केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. एफडीएच्या मते ही जाहिरात केवळ इलायचीची नसून बंदी असलेल्या पान मसाला उत्पादनाची अप्रत्यक्ष म्हणजेच सरोगेट जाहिरात असू शकते. महाराष्ट्रात तंबाखूजन्य पान मसाला आणि गुटख्यावर निर्बंध आहेत. अशा वेळी त्याच ब्रँडच्या नावानं दुसऱ्या उत्पादनाची जाहिरात करून ग्राहकांच्या मनात त्या ब्रँडची ओळख कायम ठेवली जात असल्याचा एफडीएचा आक्षेप आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने या प्रकरणाची दखल घेतली असून जाहिरातीबाबत स्पष्टीकरण मागवण्यात आलंय. संबंधित प्रमोशनल कंटेंट हटवण्याबाबतही निर्देश देण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. यासाठी 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. आता या तिन्ही सुपरस्टार्सला एफडीएच्या नोटिशीला उत्तर द्यावं लागणार आहे. या कारवाईनंतर एक मोठा प्रश्न समोर आलाय. सेलिब्रिटींनी जाहिरात करताना केवळ पैशांचा विचार करायचा की त्या जाहिरातीची सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी सुद्धा स्वीकारायची? तुकाराम मुंढेंनी उचललेलं हे पाऊल तुम्हाला काय वाटतंय? कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा.